विविध संघटनांनी यामध्ये सामील झालेले सर्व संघटना, सर्व विचारवंत वारकरी संप्रदाय, या ठिकाणी उपस्थित प्रत्येक घटकातून आलेले सामान्य नागरिक आणि शेतकरी बांधव, खरं तर अधिवेशनामध्ये दादा सगळ्यात जास्त वेळा कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी त्या ठिकाणी लवंडे साहेब बोललो. आज दादांनी ज्या पद्धतीनं काही मागण्या मांडल्यात त्या कर्जमाफीमध्ये 2019च्या ज्यांना लाभ मिळाला त्याला लाभ मिळणार नाही, आणि मग 2019चीच परिस्थिती 2026 मध्ये राहिली आहे का हो? व 2019ला ज्यावेळेस कर्जमाफी मिळाली त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेसचं सरकार वेगळं होतं, आणि आज ज्यावेळेस कर्जमाफीचं आपण आश्वासन देऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलाय, त्यामुळं ते आश्वासन तुम्ही 2024लाच पाळणं आवश्यक होतं. परंतु 2 वर्ष काढली आणि मग दुसऱ्या बाजूला मात्र आता इतक्या नियम अटी शिथे त्या ठिकाणी लावल्यात की त्या ठिकाणी प्रत्यक्षात कर्जमाफी मिळणार हा त्या ठिकाणी SIT लावून संशोधन करण्याचा विषय होऊ शकतो इतका. कारण आपण जर बघितलं तर दादा मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर DCC बँकेमध्ये आमच्याकडे 1,25,000 लोकांना कर्ज दिलेलं आहे, आणि 1,25,000 दिलेल्या कर्जामध्ये फक्त 28,000 कर्जदार त्या ठिकाणी पात्र आहेत. म्हणजे वरचे 1,00,000 कर्जदार त्या ठिकाणी कर्जमाफीत मिळणारच नाही. मग कर्जमाफी कसली? म्हणजे ही कर्जमाफी फक्त 25% आहे, आणि गांगावा मात्र त्या ठिकाणी 200% करायला लागले. सोलापूर DCC बँकेतली सामान्य लोकांची, मग नॅशनलाइज बँकेतला तर विषय वेगळा आहे. म्हणजे एक उदाहरणार्थ जर 1.25 लाख लोकांना 28,000 लोकांना कर्जमाफी मिळणार आहे तर ही कर्जमाफी फसवी नाही का? आणि मग आपल्याला या निमित्तानं ही कर्जमाफी देत असताना मागे आपण बघितलं की त्या ठिकाणी नोटबंदी झाली, लाईनीत उभा राहिलो, कर्जमाफीला ऑनलाईन अर्ज भरून घेतले, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना KYC अर्ज भरून घेतले. आज देखील त्या ठिकाणी आपल्याला याच्यात अर्ज करायचे, परत त्याचे निकष अटी, आणि मग आपल्याला त्या ठिकाणी मिळताना मात्र खाली काही मिळणार नाही. 2019ची अट तर रद्द झाली पाहिजे. दादा माझी आपल्याला विनंती आहे की 2 लाखाची जी मर्यादा ठेवली आहे ती 2 लाखाची मर्यादा देखील त्या ठिकाणी 3 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे. कारण 2 लाखाच्या त्याचं कारण असं आहे की 3 लाखापर्यंत आपल्याला कर्ज मर्यादा दिलेली आहे, आणि मग 3 लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या लोकांना 2 लाख कर्ज दिलं तर त्या ठिकाणी कर्जमाफी होत नाही. तर ती मर्यादा 2 लाखाची 3 लाख केली पाहिजे, ही त्या ठिकाणी मागणी करावी. आणि त्याचबरोबर आज या अटी शर्तीमध्ये जे पैसे ज्यावेळेस कर्जमाफीतले 50,000 मिळणार किंवा 2 लाख, त्यानंतर ती कर्जमाफी झाल्यामुळे तो OTS मध्ये जाणार आहे, आणि OTS मध्ये गेल्यावर परत कर्ज मिळायला अडचण निर्माण होती. तर त्याला ती OTS ची अट नसावी आणि त्याला सिबिलवरती इफेक्ट नसावा, जेणेकरून परत त्याला कर्ज मिळत असताना. अजून एक दादा त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर काल महसूल मंत्री महोदयांनी सांगितलं की ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याला कर्जमाफी नाही. मग ट्रॅक्टर असणाऱ्याला शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, मग शेतकऱ्याला कर्जमाफी ट्रॅक्टर घ्यावे म्हणून त्या ठिकाणी आपण योजना दिली, ट्रॅक्टर घेतले, आणि आज ट्रॅक्टरच थकीत आहेत, ट्रॅक्टरच अडचणीत आहे, धापते, आणि मग शेतकऱ्याला अडचणीत आणायला तो ट्रॅक्टर जबाबदार आहे, आणि आता कर्जमाफी मिळायला पण ट्रॅक्टर नको. म्हणजे डबल सरकार त्या ठिकाणी भूमिका घेतंय. तर याच्यामध्ये मोठे शेतकरी आहेत ज्याचं 1-2 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरते त्याला कर्जमाफी देऊ नका, आमचं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण सामान्य जो शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून आहे त्याला मात्र सगळी कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे. मी या निमित्तानं सगळ्यांना दादा आम्ही उद्यापासून माढा तालुका आणि पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतला आव्हान केलंय की आपल्या आपल्या ग्रामपंचायतचा ठराव करून आपल्या अन्नत्यागाला त्या ठिकाणी पाठिंबा म्हणून तर प्रत्येक गावातील लोक त्या ठिकाणी घेऊन आपला ठराव येतील
आपल्याला समर्थन देतील. आणि आमच्याकडचे 200 गाव आहेत दादा, जी 200 गावं ठराव करून तुम्हाला रोज आपापल्या गावातली ग्रामपंचायतचा ठराव घेऊन येतील आणि आपल्यालाही कर्जमाफी त्या ठिकाणी शिथिल करून सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आमच्या भागातली सगळे त्या ठिकाणी ग्रामपंचायतची लोक आणि गावगावातली लोक आपल्याला समर्थनात येतील. अनेक त्या ठिकाणी अनेक विषयातनं दादा आजचा सगळ्यात ताजा विषय असा आहे की आमच्याकडे आता उजनी धरणातलं पाण्याची पातळी मायनस गेली आणि आता आमच्या नदीला कॅनॉलला पाण्याची अडचण झाली, पाऊस लांबलाय. आणि दुसरी गोष्ट, नदीला पाणी आहे पण गेल्या 2 महिन्यापासून लाईट मात्र त्या ठिकाणी अक्षरशः 8 तासाची लाईटची भूमिका घेतली. सरकारने 8 तास सांगितलं, पुन्हा 8 तासाचं 6 तास केलं, 6 तासाचं 4 तास केलं आणि आता 2 तास लाईट मिळते आहे, ती पण वेळेवर रेग्युलर मिळत नाही. एका बाजूला 2022 पासून लाईटचं कनेक्शन द्यायचं बंद केलंय आणि सोलार घ्या म्हणून सक्ती केली. सोलारचे सोलापूर जिल्ह्यात 9,000 लोकांचे अजून पंप बसवून झाले नाहीत आणि सोलारचे अर्ज केलेत, सोलार मिळत नाही. दुसऱ्या बाजूला लाईट मिळत नाही आणि रात्री 6 ते 10 म्हणजे आज आदेश असा आहे की संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला लाईट द्यायची नाही. का तर मोठ्या शहरात लाईटची गरज आहे. मोठ्या शहरातला माणूस एसीत बसला पाहिजे, मोठ्या शहरातल्या माणसाला गार लागलं पाहिजे आणि शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी शेतीला लाईट नाही मिळाली पाहिजे. ही दुटप्पी सरकारची शहरीकरणाची जी भूमिका आहे, सरकार त्या ठिकाणी शहरातल्याच लोकांचा विचार करतंय आणि ग्रामीण शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र अन्याय करतंय. आणि लाईटच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त आज आमचा शेतकरी परेशान आहे. लाईटमुळं आज तोंडाला आलेली पिकं आज त्या ठिकाणी जात आहेत. आम्ही सातत्यानं दादा, मी आमदार असताना देखील आम्ही त्या ठिकाणी वीज मंडळावर मोर्चा काढला. आम्ही वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. अक्षरशः अधिकारी हतबल झालेत. अधिकारी म्हणते जिथं 33 केवीची लाईटचं सबस्टेशन आहे तिथं आम्हाला 20 आणि 22 वरनं लाईट येते, तर आम्ही देऊ कसं? तुम्ही आम्हाला किती जरी बोलला तर आमच्या काय हातात नाही. आणि परिस्थिती त्या ठिकाणी हतबलतेची सरकार आणि अधिकाऱ्यांच्या आहे. लाईटच्या बाबतीमध्ये हा गांभीर्यानं विषय घेणं गरजेचं आहे. आज लाईटची मागणी इतकी वाढली आहे, दुसऱ्या बाजूला सोलार मिळत नाहीत आणि मग माझा शेतकऱ्याचं पीक उभं आता शेतात पाणी असताना त्या ठिकाणी जळायला लागलंय. ही गांभीर्याची गोष्ट आहे. माझी विनंती आहे दादा, या निमित्तानं रेग्युलर आपल्या ह्याच्यामध्ये सरकारकडनं 8 तास रेग्युलर आंदोलनामध्ये एक मागणी वाढवावी. कारण हा शेतकरी लाईट नाही म्हणून त्या ठिकाणी कर्जबाजारी होणार आहे, आज अडचणीत येणार आहे. तर त्याचं मूळ कारण असेल तर त्याला लाईट 8 तास दिली पाहिजे. हे देखील आपल्या मागणीमध्ये अन्नत्यागामध्ये घ्यावं, जेणेकरून शेतकऱ्याला रेग्युलर लाईट मिळाली तर शेतकरी कष्ट करेल. आणि आज दादा संध्याकाळी 6 ते 10 लाईट नाही, सकाळी 6 ते 10 नाही. का तर दूध काढायच्या मशीन चालवते. मग आता दूध काढायची मशीन चालवली तर यांना प्रॉब्लेम आहे, परंतु मुंबई पुण्यात मोठ्या शहरात मात्र त्यांना काही चालतं. आमच्या शेतकऱ्याचं मात्र डोळ्यावर येतंय. तर या बाबतीमध्ये आम्हाला विजेचा मोठा प्रश्न आहे. सातत्यानं विधानसभेत देखील 8-10 वेळा याच्यावरती बोललो. त्या ठिकाणी आश्वासनं दिली, बोर्डीकर मॅडमने आश्वासन दिलं, त्याच्या बैठका झाल्या, परंतु सुधारणा मात्र काही होत नाही. लाईटच नाही अशा पद्धतीची भूमिका सांगितली जाते. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की अन्नत्याग करत असताना दादा हा कठीण प्रसंग आहे. इथं आलेले सगळेजण आम्ही तुमच्या सोबत आहोत, परंतु आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आपण जेवढं शक्य आहे तसं त्या ठिकाणी आराम देखील घेतला पाहिजे. नाहीतर एका बाजूला आपला उपाशी पोट आणि दुसऱ्या बाजूला आलेली लोक भेटत राहणार. त्यामुळे तुम्ही आराम घेतला तर त्या ठिकाणी आंदोलन हे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला यशस्वी करण्यासाठी आपल्या तब्येतीची काळजी देखील घेणं आवश्यक आहे. त्यामुळं आपल्याला आमचा एक मित्रत्वाचा सल्ला आहे पंकज नाना की दादांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर हे आंदोलन त्या ठिकाणी टिकलं तर त्या ठिकाणी नाहीतर आपल्याला त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतील, मोडून काढायचा प्रयत्न करतील. नाही पाणी तर नाही म्हणू नका, नाहीतर अजून तुम्ही काहीतर वाढवू नका. आता हे चाललेलं चालू द्या, विलास नाना चाललंय तसं चालू द्या. नाहीतर आज आपल्याला या निमित्तानं आज दुर्लक्ष होईल, आपल्यावर दबाव येईल, आपल्याला अनेक गोष्टी होतील. परंतु शेतकऱ्याचे पोरं म्हणून आम्हाला देखील आपण निवडून दिलं. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका घेणारा कार्यकर्ता आहे. दादा सगळ्यात महत्वाचा आमच्या भागातला विषय असा आहे
की द्राक्षाच्या शेतकऱ्याची, द्राक्षाचा शेतकऱ्याला काय झालंय तर 1 एकराला 6 लाखापेक्षा जास्त कर्ज काढावं लागते, का तर त्याचं 1 एकर होत नाही. आणि मग तो 5 एकराला 25-30 लाख कर्ज काढलंय आणि दर वर्षी कर्जमाफी 1.5 लाख नाही तर 2 लाखाची येते आणि तो शेतकरी कधीच त्या ठिकाणी कर्जमाफीत बसत नाही.